नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. ऐका, निखिल वागळेला मारलं तर उद्या हजारो निखिल वागळे तयार होतील. पत्रकार आदेश वाकळे यांचे प्रतिपादन. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क महाराष्ट्र. आताची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे ती म्हणजे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर काल पुण्यामध्ये हल्ला करण्यात आला. एका लोकशाहीवर हल्ला करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे निर्भीडपणे पत्रकारिता करतात. ते जे बोलतात ते खरं बोलतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोकशाहीला ताकद देण्यासाठी ते वेळोवेळी झटत असतात. आणि काल ते पुण्यामध्ये गेले असता त्या ठिकाणी त्यांच्या गाडीवर शाई फेकण्यात आली व गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. म्हणजे एक लोकशाहीवर हल्ला झाल्याचे उदाहरण समोर येत आहे. यामधून महाराष्ट्रातून सर्व पत्रकार बांधवांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. जर महाराष्ट्रातील एका जरी पत्रकार बांधवांवर हल्ला होत असेल तर सरकारला लोकशाही टिकवायची नाही असे दिसत आहे. आणि त्यामुळे हे जे सरकार आहे हे सरकार बिनबुडाचे सरकार आहे. जर लोकशाही नसेल तर दिवसाढवळ्या अन्याय, हल्ले, अत्याचार होत राहतील आणि या ठिकाणी एक इंग्रज राजवट तयार होईल. त्यामुळे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेला हल्ला हा भयानक आहे. ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना पत्रकार आदेश वाकळे यांनी सांगितले आहे की ऐका, निखिल वागळेला जर मारलं तर उद्या हजारो निखिल वागळे तयार होतील. शब्दांमध्ये त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये निखिल वागळे हे चांगलं काम करतात. एक लोकशाही निर्भीडपणे पत्रकारिता करतात. जर पत्रकारांना स्वतंत्र पत्रकारिता जर या महाराष्ट्रामध्ये करता येत नसेल तर या लोकशाहीचा फायदा काय आणि पत्रकार संरक्षण कायद्याचा फायदा तरी काय? जर कोणत्याही पत्रकारावर अन्याय होत असेल तर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्या घटकावर कारवाई केली पाहिजे. हे सरकारचे कर्तव्य आहे. आणि त्यामुळे जे काल पुण्यामध्ये घडले आहे ते खूप चुकीचे घडले आहे. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांनी हल्लेखोरांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला जो केला, शाई जी फेकली, त्यांच्यावर लवकर कारवाई व्हावी. अन्यथा महाराष्ट्रभर सर्व पत्रकार बांधवांचे एक मोठे आंदोलन उभे राहील. याची सरकारने दखल घ्यावी असे पत्रकार आदेश वाकळे यांनी आपल्या भूमिकेतून सांगितले आहे. नक्की काय म्हणाले पत्रकार आदेश वाकळे आपण पाहूयात. नमस्कार, मी पत्रकार आदेश वाकळे. नुकत्याच काही मिनिटांपूर्वी, काही वेळापूर्वी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरती पुणे येथे एक भीषण हल्ला झाला. एकदा नव्हे तर 3 ते 4 वेळा त्यांच्या गाडीवरती जो हल्ला झालेला आहे, प्रथमतः या हल्ल्याचा मी निषेध करतो. आणि एकूणच आपण जर पाहिलं तर पत्रकारांवरती जे हल्ले होत आहेत ही एक भीषण बाब आहे. ह्या महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय? आपण जर पाहिलं तर गुंडाराज सध्या आपल्याला सगळ्या महाराष्ट्रात सध्या पाहायला मिळतोय व यामधून जे आहे ते पत्रकारांवर देखील हे हल्ले होऊ लागलेले आहेत. राजकारणी लोकांवरती हे हल्ले होत आहेत. त्यामुळे ह्या महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय आणि नक्की ही लोकशाही आहे का? जो पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखला जातो त्याच्यावरती हल्ले होतात. आणि निखिल वागळे जे ज्येष्ठ पत्रकार आहे, जे की अशा कोणत्याही हल्ल्यांना जे भीक घालत नाही, त्यांच्यावरती हे हल्ले होत आहेत. आणि त्यांचा आवाज दाबण्याचा जो आहे तो प्रयत्न सध्या राज्य सरकारकडून माझ्या मते सुरू आहे. याचा पूर्णपणे आम्ही निषेध करतो. आणि एकूणच निखिल वागळेंचा जर आपण इतिहास पाहिला तर त्यांच्यावरती अनेक जे आहे ते हल्ले झालेले आहेत. त्यामुळे कितीही जरी झाकून धरलं तरी, आपण कोंबडं कितीही झाकून धरलं तरी सूर्य मात्र उगवायचा राहत नाही, हे तितकंच खरं आहे. आणि एकूणच जे सरकारचं जे कामकाज चालू आहे या कामकाजावरती पत्रकाराचं जे काम आहे की या कामकाजावरती अंकुश ठेवणे, जिथे कुठे सरकारच्या ज्या धोरणं असतील ती चुकत असतील त्या धोरणांवरती जे आहे ते आपल्या लेखणीतून त्यावरती आपल्या लेखणीच्या धारेतून त्याच्यावरती वार करणं हे पत्रकाराचं काम असतं. त्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार नाही, मात्र सध्या जे महाराष्ट्रात सुरू आहे हे अतिशय निंदनीय बाब ही सुरू आहे. आणि एकूणच निखिल वागळे जे आहे ते आता त्यांच्यावरती जो हल्ला झाला त्यांना काही बरं वाईट देखील झालं असतं, मग ती जबाबदारी नक्की कोणाची असते हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. मात्र आपण एका निखिल वागळे वरती आपण हल्ला कराल, मात्र हजारो निखिल वागळे, लाखो निखिल वागळे हे उद्या आपल्याला महाराष्ट्रात त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामुळे पुनश्च एकदा मी संगमनेर तालुक्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील व सर्व आमच्या पत्रकार मित्रांकडून त्यांच्यावर जो हल्ला झाला, त्यांच्या गाडीवर जो हल्ला झाला त्याचा मी निषेध करतो. व निखिल वागळे जो माणूस आहे, निखिल वागळे जे सर आहेत ते कोणत्याही हल्ल्याला जे आहे ते घाबरणारे नाहीये. ते सध्या त्या कार्यक्रमाला गेलेले आहेत. त्यामुळे
या हल्ल्याचा पुनश्च एकदा आम्ही सर्व पत्रकार मित्र निषेध करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.